प्लीज या इथे आपण आता या मॅचला खऱ्या अर्थानं सुरुवात करतो आहात। एक सुंदर स्पर्धा आणि या KPL ची फायनलची मॅच एक सुंदर पद्धतीने ही स्पर्धा तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येईल आणि या अंतिम मॅच मध्ये ड्युअल कमेंटेटर आमच्या साथीने स्वस्तिक पाटील वॉइस ऑफ पास्थळ हे जोडले जातील। मेगा फायनल अंतिम सामना इथून कोण जिंकणार आणि कोण हरणार, कुणाच्या नावावरती प्रथम क्रमांकाचा करंडक राहील, या अनेक गोष्टी आहेत। उत्कर्ष थोडा आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल धावसंख्या फलकावरती किती लागल्या जातील, किती होतील, या अनेक गोष्टी आहेत। आणखीन गौरव आहेत आणि गौरवच्या साथीने यतीन दाखल झालेत। 3 दिवस सलग विस्मय यांनी आपण पाहतायत खूप सुंदर साथ आम्हाला इथे निश्चित स्वरूपात पोहोचवली स्वस्तिक पाटील यांनी आणि आता अंतिम मॅच मध्ये देखील ते आमच्या साथीने आहेत। मॅचला इथून सुरुवात होते। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दीपेश घरत सरावलीचा दिग्गज क्रिकेटपटू आणि पहिला बॉल या फायनलचा वेळेचा विचार केला तर 1:55 मिनिटांनी फायनलचा पहिला बॉल मार्गक्रमण डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज यतीन पाटील बाद होण्याची दाट शक्यता होती। जाणता राजा काटाळे विपक्षात संघ खेळतो तो म्हणजेच हरिद्ना स्ट्रायकर्स नवली हा संघ बघायला मिळतो। स्वस्तिकजी फायनल मॅच मागचे 3 दिवस खूप चांगला सुखद अनुभव तुम्ही देखील घेतला या स्पर्धेचा, आता फायनल मॅच मध्ये तुम्ही आलात, काय म्हणाल? यस, अगदी रोमांचक मॅच ज्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि तिसऱ्या दिवसात मधली ती मेगा फायनल दोन संघ आपण पाहू शकाल। एका बाजूला हरिद्ना स्ट्रायकर्स तर दुसऱ्या बाजूला जांतराजा काटेळा ज्यांनी अथक परिश्रम अथक मेहनत करून फायनलमध्येचा तिकीट कन्फर्म केला। संघर्ष सुरुवातीपासून आणि अगदी प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रामाणिक प्रयत्नाला यश मात्र त्यांनी गाठलंय आणि यावेळेलाची फायनलची मॅच रंगते ना ती मात्र संघ आपण पाहू शकाल। यावेळेला फटका सजवलाय, अक्षय घरत त्या ठिकाणी दाखल आहेत, चुकी करणार नाही, परतावा लागेल। अर्थातच यतीन पाटीलला बॅक टू द आउट, एल विकेट्स गॉन। यस, गौरव खरंच यावेळेला मात्र विकेटचं होईल पतन। फटका मोठा सजवण्याचा प्रयत्न जरूर होता आणि त्याच कारणामुळे बॅट आणि बॉलमधला चांगला संपर्कच झाला नाही। येस, आपण ऑन स्क्रीन कमिटी मेंबर्स यांना आपण पाहू शकाल। जी कुणबी प्रीमियर लीग ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप जबरदस्त पद्धतीनं सत्यातून साकारमध्ये करून दाखवली आणि ते कुणबी प्रीमियर लीगचे संपूर्ण आमचे आयोजक आपल्याला बघायला मिळतात, ज्यांचे परिश्रम अथक राहिले आणि तदनंतर ही स्पर्धा KPL 5 कंप्लीट होताना विनोद पाटील असतील, विपुल भाई असतील, केतन राऊत असतील, कल्पेश घरत असतील, या सर्वांचे आम्ही आभार मानतो। पास्थळमध्ये प्रथमतः आम्हाला या समालोचनाची संधी देण्याचं काम केलं केतन राऊत आणि कल्पेश घरत यांनी। तदनंतर याच विभागात प्रेम मिळालं आणि आज या KPL मध्ये देखील सलग 2 दिवस आम्ही इथे दिलेत। 3 बॉलचा खेळ झाला, 2 रन 1 गडी बाद। नवीन फलंदाज योगेश घरत जे दाखल झालेत फलंदाजी ट्रॅकवरती दीपेश घरतचा समाचार घेण्यासाठी। यस, फटका अगदी सुरेख कव्हर रिजन मध्ये फटका सजवलाय। जेवढा ताकदीचा फटका आहे ना अगदी तेवढ्या ताकदीचा बॅटर्स देखील आहे। ही ताकद आहे वन डाऊनच्या रूपामध्ये मी काय येतो आणि आपल्या संघासाठी मात्र जी कामगिरी मात्र जी बजावली जाते ती ॲक्युरेट आहे। आता षटक क्रमांक पहिला आपण पाहू शकाल दीपेश आहे। 4 चेंडूंचा खेळ झालाय। स्कोरकार्ड तपासून पाहिलं तर 4 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात। सुपर खेळ, फायनलची मॅच थरार मात्र यावेळेला आपण पाहू शकाल। यावेळेला बॅटिंगची एज त्या ठिकाणी यष्टीरक्षक जरूर भेट झाले परंतु बॅकअप होतं। अर्थातच साजन घरतला आपण पाहू शकाल चेंडू फील्ड केला आणि तत्पूर्वी एकच भेटेल। 5 चेंडूंचा खेळ झालाय। दीपेश घरत मात्र सुपर कामगिरी, चांगली गोलंदाजी। 5 बॉलचा खेळ झाला, फलकावरती 5 रन आहेत। कुणबी प्रीमियर लीगची कमिटी मेंबर्स खऱ्या अर्थानं एक चांगली स्पर्धा ज्यांनी कव्हर करून दाखवली। अनेक वादळं अनेक तुफान आले परंतु थांबले नाही जबरदस्त पद्धतीनं। या वेळेला आपण पाहतात काय घडलंय, चेंडू अगदी यष्ट्यांच्या वरनं संपलंय षटक पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला फलकावरती 5 धावा आणि धक्का लागला एक
बॅटिंग करत असताना जाणता राजा काटाळे या संघासाठी. यस, षटक क्रमांक पहिला संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी सुपर्ब खेळ, अगदी रोमांचक मॅच. दोन्ही तुल्यबान संघ, अगदी कडवी झुंज, कडवी लढत आणि ही स्पर्धा अगदी सक्सेसफुल पार पडले. कुणबी प्रीमियर लीग 2025चं भव्य दिव्य असं आयोजन आंबडगोड मैदानावर मध्ये साकार केले. डे नाईट क्रिकेट स्पर्धा अगदी धास्ती भरली होती सुरुवातीपासूनच, कारण ज्यावेळेला पहिली डेट ज्यावेळेला होती ना त्यावेळेला मात्र पावसाचं आगमन झालं होतं मी म्हणेल उत्कर्ष. त्याच्यानंतर डेट चेंज केली आणि त्याच्यानंतर देखील धास्ती भरली होती की पाऊस येईल का काय. पहिल्याच दिवसामध्ये ज्यावेळेला मी समालोचना करता बसला, दुसरी मॅच चालू होती आणि हव्याचा जोत अगदी वेगाने वाढला, अगदी धावपळ सुरू झाली होती आणि त्याच कारणामुळे मात्र मी बघितलं की आता पाऊस येईल का काय. आणि जसं विनोद भाऊ यांनी सांगितलं की मनोरला पावसाची सुरुवात देखील झाली, पण या ठिकाणी गणरायाची मात्र कृपा जरूर झाली आणि पाऊस आलाच नाही. आता 5 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. अगदी पहिलं षटक प्रगतीपथावर आणि त्याच कारणामुळे दुसरं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. अर्थातच जितेश घरातला आपण पाहू शकाल. जितेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. एक जबरदस्त गोलंदाज, चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रभावी केलंय आणि ते जितेश आपण पाहतायत. गोलंदाज तयार. यावेळेला पहिलाच बॉल सुसाट वेगावरती स्वार, भन्नाट वेगासहित अचूक टप्पा आणि अचूक टप्पासोबत बेधक मारा, या सर्व गोष्टींचा अवलंब पहिल्या बॉलवरती स्वस्तिकजी पाहायला मिळालं. ही गुणवत्ता आहे गोलंदाज जितेश यांची. असं ही ताकद आहे, ही नजाकत आहे आणि ही रोमांचक मॅच. अगदी धारधार गोलंदाजी, तिखट गोलंदाजीचा मारा अर्थातच योगेश घरतला मात्र करतात. जितेश घरत यावेळेला सुपर फटका त्या ठिकाणी सजवला जातोय. क्षेत्ररक्षण साचन घरत नाही थांबवू शकत चेंडूला. येईल मात्र चेंडू घरंगळतच जात होता. मी तर मग वाटलं की चेंडू थांबवेल की काय, परंतु साजन करत म्हटले की नाही थांबवू शकत आणि आल्यात 4. आता दावा कशाही येऊ देत, येणं गरजेचं आहे. आता बॅटिंग करणारा संघ जाणता राजा काटाळे सांगेल की आम्हाला किमान 55-60, तर एका बाजूला फिल्डिंग करणारी टीम सांगते की आम्हाला 40-35च्या थांबवायचं आहे. 40 आणि 35 किंवा 55 आणि 60 ज्यामधलं जे टार्गेट आहे, आता ते कुणाच्या बाजूने रिझल्ट लागणार या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती जितेश यांना आपण पुन्हा एकदा पाहतोय. बॉल क्रमांक 3 या षटकातला. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती जिथे चौकार आला, तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा जितेश तयार. या वेळेला फटका बराच काळ हवेत फसलाय. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली टिपलाय कॅच. अगदी महत्वाचा मासा गळाला. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. ॲब्सोल्युटली गॉन. यस, मोठा झटका तंबूच्या आश्रयाला परतत असताना योगेश घरात मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न मंचावर होता. अर्थातच जितेश राऊतच्या अगेन्स्टमध्ये जो हावी होता ना गोलंदाजी ट्रॅकवर, कुठे ना कुठेतरी मंचावर असेल की एक चौकार एक षटकार मोठा ब्लास्टने मात्र आपल्या संघाला मात्र एक चांगला धावा देण्याचा प्रयत्न करायची गरज होती, परंतु बॅट आणि बॉलमधला चांगला संपर्कच झाला नाही आणि चेंडू बराच काळ मात्र हवेमध्येच गेला आणि त्याच कारणामुळे त्या ठिकाणी जितेश घरात अगदी चेंडू खाली आले. कुठलीही प्रकाराचं मात्र चुकी केली नाही आणि योगेश घरातला मात्र परतवलं तंबूच्या आश्रयाला. चला प्लीज, नवीन फलंदाज 38 सर्कलचा आत क्रॉस करण्याच्या आधी तुम्हाला येणं असतं, लक्षात घ्या. नवीन फलंदाज संघाचे कर्णधार, संघाचे स्टार आयकॉन खेळाडू अर्थात आपण पाहतायत अक्षय घरत यांचं इथे आगमन होतं. एका बाजूला यतीन पाटील, एका बाजूला अक्षय घरत. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि दुसऱ्या षटकात 3 बॉलचा खेळ झाल्यानंतर फलकावरती 9 रन देखील आहेत. खूप सुंदर अशी स्पर्धा राहिली. कुणबी प्रीमियर लीगची एक जबरदस्त स्टोरी राहिली, जे विनोद पाटलांनी दर्शवलं की अनेक अशी संकटं आली. रॅक पडले, वादळ आलं, तुफान आलं, पाऊस आला. अनेकांना वाटत होतं की पाऊस यावा, परंतु मेहनतीपुढे पाऊस देखील थांबला. हे शब्द होते ते आठवणीतले राहतील. गोल्डन वर्ड्स विनोद पाटील, जे तुम्ही उल्लेख केला की मेहनतीपुढे पाऊस थांबला, थांबावं लागलं आणि तुमची मेहनत रंग आणली. ही स्पर्धा सक्सेसकडे वळताना बघायला मिळते. या स्पर्धेच्या संपूर्ण आयोजकांचे आम्ही आभार मानतो, ज्यांनी 2 दिवस आम्हाला समालोचनाची संधी दिली. अगदी शेवटच्या मॅचमध्ये समालोचन करत असताना गोलंदाज तयार होतील जितेश सॉफ्ट हँडनं. पहिलाच बॉल खेळत असताना अक्षयचा खेळ मी स्वाभाविक पाहिला.
ज्या ज्या वेळेला पहिल्या बॉलचा खेळ करताना त्यावेळेला मिडल ऑफ द बॅटनं तुम्ही स्ट्रायकिंग एंड रोटेट करणं गरजेचं असतं. ते बघायला मिळालं. स्वस्तिकजी सिंगल मिळाली. 4 बॉलचा खेळ झाला. 10 रन फलकावरती आहेत. यस, कारण त्याला माहिती आहे आपण महत्त्वाची भूमिका बजावणं गरजेचं आहे. जसं मात्र मैदानाच्या आतमध्ये याल त्यावेळेला मात्र चांगली कामगिरी आणि चांगलं कार्य मात्र आपल्या संघासाठी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये पाय ठोकून उभं राहणं गरजेचं आहे. कारण अक्षयला माहिती आहे मी मैदानाच्या आतमध्ये राहिला ना तर धाबा बनणार यामध्ये नो डाऊट्स. यावेळेला अगदी सुपर फटका स्विच हिट अर्थातच यतीन पाटील यावेळेला ऑन फायर होतो. यतीन पाटील सांगतोय की मैदानाच्या आतमध्ये अर्थातच अक्षय घरात आला ना त्याच्यानंतर कुठे ना कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल मात्र हाय झाला असेल. खूप चांगला फटका. जिथे हुकमध्ये त्या फटक्याला कन्वर्ट केलं, हुक केलं, 6 धावा बुक केल्या. तुम्ही यतीन पाटीलसाठी ही गोलंदाजी नाही टाकू शकत. तुम्हाला इथे मेरिटवरती यावं लागेल. तुम्हाला या खेळपट्टीवरती खेळपट्टीचं मी कौतुक करीन. निरंजन घरत तुम्ही खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळपट्टीमध्ये तुम्ही भगवंत शोधता. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ज्या खेळपट्टी ज्यांनी जतन केलं आंबटगोडचं मैदान आणि निरंजन घरत यांची मेहनत, लाल जवाब. आज इथे दिवस रात्रकालीनमध्येही स्पर्धा चालू आहेत आणि त्यावेळेला आपण पाहतात काय स्पर्धेसाठी जी विकेट बनली गेली. येणाऱ्या काळात आता खासदार चषक उद्यापासून त्याच्यावरती देखील ते काम चालू करतील. आज आंबटगोड मैदान तुम्हाला सुंदर दिसते ना, चांगली ग्रीन ग्रास. त्याचं कारण आहे, त्याचं सारं श्रेय जातं निरंजन घरत यांना. कारण मैदानाचं तुम्ही अनेक वर्ष या मैदानातून तुम्ही मोठे झालेले आहात. निरंजनला त्याची जाणीव आहे. ते स्वतः ज्या वेळेला प्रॅक्टिस सत्र संपतं की मग पाईप जोडणार, त्यांच्यासोबत 2 ते 4 लहान मुलं असणार, त्यांना घेऊन संपूर्ण ग्राउंडची ते काळजी घेतात. आणि निरंजन घरत यांची जी विकेट आता पाहिली ज्या वेळेला फायनल मॅचचा जो टॉस झाला, कोणी सांगणार नाही की ती स्पर्धा सलग 3 दिवस रात्रीमध्ये कसलेली आहे. अगदी जशीची तशी विकेट, त्याच्यामध्ये मेहनत आहे. निरंजन घरत यांना मानाचा मुजरा. विनोद पाटलांनी देखील कौतुक केलं त्यांचं. या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून ते विराजमान आहेत आणि निरंजन यांचं कौतुक करणं लाजमी आहे, ज्यांनी या आंबटगोडच्या मैदानाला एक वेगळं स्वरूप दिलं. येणाऱ्या काळात खासदार चषक त्याची देखील तयारी उद्यापासून जश्न एलान आपल्याला पाहायला मिळतील. 2 लाखाची स्पर्धा येत आहे आणि त्याही स्पर्धेमध्ये एक अचूक अशी कामगिरी तेही करतील नो डाऊट. 5 बॉलचा खेळ झाला. स्वस्तिकजी 16 रन, 16 वरती धक्के झालेत 2. यतीन पाटीलच्या बॅटमधनं आलाय षटकार. याचं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5व्या चेंडूवर मात्र मोठा ब्लास्ट. अर्थातच यतीन पाटील सुपर फटका सजवला. यावेळेला मात्र सरळ चेंडू शरीरावर जाऊन मात्र आदळला. या ठिकाणी पंच सांगतायत लेग 2200 रुपयामध्ये मात्र 1 धावा अंकित केली जाईल. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 17 धावा स्कोर काढवायला लागल्या सत्यात. 17 रन फलकावरती आहेत. 17 ऑन दी स्कोर कार्ड. कुणबी प्रीमियर लीग 20-25 आले तुफान किती हे टॅगलाईन राहील या स्पर्धेचं. अगदी वादळ आली, वारा आला, पाऊस आला, परंतु स्पर्धा नाही थांबली. या स्पर्धेचं स्वरूप राहिलं अगदी सुंदर पद्धतीनं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज ही स्पर्धा असताना येत असताना ज्या वेळेला तुम्ही आयोजक म्हणून संपूर्ण एकत्रित तुमची कमिटी एकत्रित येते आणि स्पर्धा चांगली संपन्न होते, त्यावेळेला तुम्ही केलेल्या कामाचं तुम्हाला ते फळ मिळतं. त्यावेळेला तुम्हाला सार्थ अभिमान असतो की KPLचं 5वं सीझन देखील जी संकल्पना आम्ही घेऊन आलो ती संकल्पना सक्सेसकडे वळाली आणि आयोजकांना मानाचा मुजरा. 2 षटकांचा खेळ संपलाय जिथे 17 रन आणि 17 रनवरती 2 धक्के. एका बाजूला दीपेश घरत अनुभवाचे पाढे देत असताना आपल्या साथी गोलंदाज आला की 2 षटकांचा खेळ संपला. यतीनच्या बॅटमधनं 1 षटकार आलाय. अक्षय आहेत, त्यांनी सांगितलं की 45-50चं टार्गेट आमचं ठेवलं आहे. तर त्यामागे आता पळण्यासाठी या जोडीला तोडावं लागेल. या जोडीला इथून जर तोडलं तर मॅचमध्ये जो आता फिल्डिंग करतोय तोही संघ पुढे येऊ शकतो. परंतु जर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रंग भरते तर मग धावांचा वेग अगदी झपाट्यानं वाढू शकतो. अस्वस्तिकजी धावा जर मोठ्या बनल्या ना तर थारदार गोलंदाजी मात्र जनताराजा काटेळा संघाकडे आहे, हे देखील विसरून चालणार आहे. 50+ झाले तर मात्र ते सहजतेने थांबवण्याची क्षमता आहे आणि ती अव्वल आहे. परंतु यावेळेला आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर पुष्पक मात्र 3ऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला जाते. यावेळेला मात्र फटका स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच यतीन पाटील यांना माहिती आहे ज्यावेळेला सरळ बॅटने धावा बनणं थोडं अवघड होतात ना
त्यावेळेला मात्र स्विच हिट आणि आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आलाय डॉट. चांगला चेंडू, पहिलाच बॉल भन्नाट वेगासहित अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती चांगली लाईन समवेत चांगली लेंथ, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमच्याकडे चांगला वेग नसला चालेल, तुमचा टप्पा महत्त्वाचा असतो, मॅटर करतो तो. याही वेळेला फटका थोडासा रचनात्मक खेळायचा होता. काय घडलंय मैदानाच्यात पंच सगळ्या गोष्टी दर्शवतील आणि खऱ्या अर्थानं बॅटचा संपर्क तिथे जरूर झाला. धावसंख्या आकार घेते 1 थेंबे थेंबे तळे साचे. 14 बॉलचा खेळ पूर्णत्वाला गेला. 18 रनवरती 2 धक्के, अशी स्थिती बॅटिंग करत असताना जाणता राजा काटाळे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. यस, एका बाजूला मी तर म्हणेल हरितज्ञा स्ट्रायकर संघाचे गोलंदाज कमाल करतायत. कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी मात्र दोन्ही बॅटर्सला देत नाहीये. एका बाजूला इन्फॉर्म खेळाडू अर्थातच अक्षय घरत आहे आणि दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल यतीन पाटील आहे, ज्याच्या बॅटमधून षटकार आला. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर एकेरी दुहेरी धावावर मात्र जास्त भर मात्र दिला जातोय. त्याला माहिती आहे सातत्याने धावपला खालतं ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूकडून केला जाते, कारण पुष्कळ यावेळेला जेवढा ताकदीचा गोलंदाज आहे ना, ज्याच्याकडे चांगल्या रीतीचा लाईन लेत आणि चांगला टप्पा मात्र हाताळण्याची क्षमता आहे ती अव्वल आहे. यावेळेला मात्र काय कमालीचा चेंडू. यस, पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. अक्षय घरत मात्र परतावा लागेल तंबूच्या असलेला मोठा झटका. बिग 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 विकेट निश्चित स्वरूपात. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत काय घडलं या गोष्टी बघायला लागतील. इथे खऱ्या अर्थानं रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकाल अगदी समोर जिथे आपण पाहतायत बॅट आणि बॉल नॉट इन बॉल, आणि जिथे आपण पाहतायत पंचांनी बोट उचलला आकाशाकडे, जिथे आपण पाहतायत गोलंदाज देखील काटाळ्याचे आहेत, फलंदाज देखील काटाळ्याचे आहेत. इथे फलंदाज बाद झालेत, ते म्हणजेच अक्षय घरत. महत्त्वाच्या मॅचमध्ये अगदी आपण पाहतात पंचांनी शेवटपर्यंत पाहिलं. प्रयत्न होता तो म्हणजेच अक्षयचा की बॅट संपर्क झालाय, लेग अंपायरनी पाहिलं की नाही संपर्क झालाय. आता हर्षू आलेत या मॅचचे, या संघाचे. आज जर फायनल खेळत असेल ना जाणता राजा काटाळे, तर मी म्हणेन की हर्षूमुळे खेळत आहे. 1 बॉल 6ला सिद्धेला ठोकलेला षटकार हाफ ट्रॅकरच्या बॉलवरती. जर तिथे दुसरा फलंदाज कदाचित तो षटकार नसता. डाव्या हाताचा फलंदाज आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा षटकार तिथे ॲडव्हान्टेज आहे, आणि तिथे जो ठोकलेला षटकार आठवणीत राहील. आणि तेच हर्षू दाखल झालेत. सध्या 3 बॉलचा खेळ संपलाय. 18 रनवरती 3 धक्के जाणता राजा काटाळे या संघासाठी आपल्याला बघायला मिळतात. याचं जसं उत्कृष्ट उल्लेख केला, शेवटच्या चेंडूमध्ये षटकार मारला. मी तर म्हणेल हर्षल ज्यावेळेला घरी जाईल ना, त्यावेळेला तो षटकार लावून मारलेला नक्की बघेल, कारण त्या मॅचमुळे आणि त्या षटकारामुळे फायनलमध्ये तिकीट कन्फर्म केलं. ज्याने चांगली कामगिरी केली, परंतु त्यानंतर मात्र अक्षय घरतने मात्र चांगल्या रीतीचा खेळ साकार केला. आता 18 धावा स्कोर कार्डवर लागल्याचं त्यात 3 चेंडूंचा खेळ साकार झाला आहे. आणि आता पुष्पक सुपर गोलंदाजी, ज्याला गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केलं आणि अक्षयसारखा मोठा खेळाडू अगदी LBWच्या रूपामध्ये मात्र तंबूचा रस्ता मात्र दाखवला गेला. यावेळेला देखील काय कमालीचा चेंडू, सुपर अचूक टप्पा, बेधक मारा. हर्षल बॅक टू डकआउट्स, येतो विकेट स्क्वान. या ठिकाणी म्हटलं जातं तू चल मे आया, अशा रीतीचा खेळ. याला म्हणतात क्रिकेटचा खेळ, बदलताना क्रिकेटचा खेळ. सगळं काही सुरळीत चाललं होतं. मागच्या अनेक सामन्यांमध्ये जाणता राजा काटाळे संघ खूप चांगला लीड करत होता. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ कधी बदलेल याचा नेम नाही. सकाळी वृत्तपत्र 5 रुपयाने मिळतं, संध्याकाळी त्याच वृत्तपत्राची किंमत 5 रुपये किलो रद्दीत जाते. ज्या पद्धतीने हा खेळ बदलत गेला, जाणता राजा काटाळे लीड करत होता. आता तो सध्या खालच्या दिशेने आला. काय गोलंदाजी केली. पुष्पक घरत यांचं कौतुक करावं तेवढं कमी. यतीन पाटील देखील दर्शवत आहेत की येस भाई, तुम्ही स्टंपच्या समोर सापडलेत. आणि त्या अनुषंगानं हर्षल घरत या मॅचमध्ये बाद होत असताना 18 वरती 4 धक्के आणि चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4. येणारे 2 बॉल तेही बाकी आहेत. यस, मी तर म्हणेल पुष्पक करता प्रसाद राऊत यांच्याकडून मात्र हॅट्रिक करता 1000 रुपयाचा मात्र रोख पारितोषिक मात्र दिलं जाईल. आणि त्याचबरोबर प्रतीश घरत यांच्याकडून देखील 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. त्यांनी कालपासूनच मात्र सांगून ठेवलं आहे, हॅट्रिक घ्या आणि 500 रुपये कमवा. ही मात्र ऑफर आज देखील मात्र चालू आहे. आजच्या दिवसातली अंतिम मॅच
आणि पुष्पक हॅट्रिक साध्य करेल का? हा देखील आलेत 2 विकेट्स. या चेंडूवर काय घडलं जाईल? यावेळेला प्रचंड वेगावर स्वार. पंच सांगतायत की हा चांगला चेंडू नाहीये. अतिरिक्त धावपल्लकने मात्र स्कोर कार्डमध्ये एक जॉईंट जरूर होईल. आता 19 लागल्या जात आहेत. इथे वेग जास्त हाताळला. मी म्हणेन की तुम्हाला इथे तुम्ही ज्यावेळेला हॅट्रिक वरती होता त्यावेळेला तुमची जी लाईन चालू होती ती लाईन हाताळणं गरजेची होती. तुम्ही इथे एक्स्ट्रा एफर्ट दिले, वेगामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला पुष्पक यांचं पुष्पक विमान अगदी अवांतर राहिलं. खेळलंय बॉलला पुन्हा एकदा. जिथे क्षेत्ररक्षक येतील डीप एक्स्ट्रा कव्हरचे फंबल झाले. चुकीला माफी नाही. प्रथमेश गोटू बॉलला डिफेंड करतील, फील्ड करतील, पेट्रोलिंग होईल. तत्पूर्वी 2 रननं स्कोर कार्डला गती मिळेल. 21 वरती 5 बॉलचा खेळ झाला. तिसरं षटक अगदी आपण पाहतायत. 5 बॉलचा खेळ समाप्तीवरती असताना 21 रन. 4 गडी जे महत्त्वाचे होते ते बाद झाले स्वस्तिकजी. आणि सध्या आपण पाहतायत जमेची बाजू अशी आहे की गोलंदाजी संघ पुढे आलाय. यस, बोलबाला आहे या गोलंदाजांचा. अगदी वर्चस्व बनवलं गेलं पहिल्या षटकापासून असं मी तर म्हणेल. दीपेश, त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर जितेश आणि आता पुष्पकने ते कमाल करून दाखवला. अगदी जर बघायला गेलं तर यष्टीरक्षकाच्या समोर चेंडू पडला, परंतु त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला मात्र काय सुपर फिल्डिंग. त्या ठिकाणी मी तर म्हणेल रस्ता आहे तिकडे चेंडू मात्र अडवणं थोडंसं अवघड जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षणाने ते कमाल केलं आहे. चेंडू जाऊन दिला नाही. मात्र यावेळेला षटक क्रमांक यावेळेला आपण पाहू शकाल 3रं संपते. 3ऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 22 धावा. यस, 4थं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केलं जाते. प्रथमेश घरातला आपण पाहू शकाल. ज्याने जर बघायला गेलं तर सुपप ज्यावेळेला संघ अडचणीमध्ये होता ना त्यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट आणि सरळ बॅटने जे 2 षटकार लगावले, अर्थातच त्याचं नाव प्रथमेश करत. आता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे. समोर जर बघायला गेला तर एका बाजूला आपण पाहू शकाल ध्रुव आहे, त्याच्या सोबतीला मात्र यतीन पाटील. सलामीचा बॅटर जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश आलेत. 4थं षटक. धावसंख्यांची थोडीशी तंगी आणि त्यावेळेला प्रथमेश यांचा अचूक टप्पा जर आला तर मजा येईल. फटका ध्रुपनं खूप चांगला खेळला. डीपमध्ये बॉलला प्रोटेक्शन मिळेल का? मिळालं. दीपेशनं दिलं खूप चांगलं प्रोटेक्शन. बघता बघता 2 रन आणि या 2 रनना स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 24 धावा. 4थं षटक. स्लॉग षटकाला प्रारंभ. ग्रामीण भाषेत हाणामारी आणि मारामारीचं षटक आणि सध्या ते हाताळण्यासाठी आलेत प्रथमेश. पहिला बॉल 2 रन. येणाऱ्या काळातले बॉल कुठल्या पद्धतीचे राहतील हेही तेवढंच महत्त्वाचं. यस, नक्कीच मी तर म्हणेल की पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या हाताळला, परंतु त्याच्यापेक्षा चांगला चेंडू यावेळेला मात्र डिलिव्हर केला. यस, या ठिकाणी पंच मात्र रिव्ह्यू दर्शवला गेला थर्ड अंपायरकडे. वाईटचा मात्र या ठिकाणी रेफर केला जातोय. यस, बॅट्समॅनच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय आणि जसं उत्कर्ष म्हणतोय की रिव्ह्यू आहे तो काय घरी घेऊन जायचंय, आताच वापरू. फुटेज कव्हर नाही झालेलं आहे, लक्षात घ्या. ऑन फील्ड जे डिसिजन असेल ते ॲग्री करावं लागेल. तुमचा रिव्ह्यू पुढे एक्सटेंड राहील. जो बॉल म्हणजे फेअर बॉल आहे.
ज्या पद्धतीनं पंचांनी दर्शवलं, रिव्ह्यू तुमचा जिथे फुटेज नाही आला कारण बॅटरी चेंज होत होती त्यावेळेला तो बॉल आला आहे, त्या लक्षात घ्या. म्हणजेच आता दुसरा बॉल डॉट आला आहे. 24 रन फलकावरती. गोलंदाज प्रथमेश राऊंड डिस्टन्स. समोरच्या दिशेनं फटका जरूर खेळला, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे कॅच तर सुटली गेली. आता इथून ध्रुवचा कॅच सुटला आहे. यतीनच्या साथीनं तुम्हाला खांद्याला खांदा लावत उभं राहावं लागेल. फटका खेळला होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीनं कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला तो कॅच सुटला. फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25. यस 25 धावा स्कोर कार्डवर लागल्याच जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी साकार झालाय. अर्थातच 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रथमेश घरात अगदी चकडून मात्र ठेवलंय फलंदाजाला. कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याची संधी मात्र या ठिकाणी देत नाहीये. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडू खाली स्वतः प्रथमेश घरात परतावा लागेल. अर्थातच यतीन पाटीलला बॅक टू डकआउट्स. एल विकेट वन. इथे विकेट बाद झाला. तो म्हणजेच खऱ्या अर्थानं निश्चित स्वरूपात जो महत्त्वाचा धक्का आपल्याला बघायला मिळाला. यतीन पाटील या मॅचमध्ये नाही चालू शकले. चौथं षटक, चौथ्या षटकातला 4 बॉलचा खेळ झाला. 25 वरती अर्धा संघ गारद झालाय. जिथे यतीन पाटीलनं चेंडू बराच काळ हवेत खेळला आणि जिथे आपण पाहतायत चौथं षटक चालू आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. फलकावरती 25 आहेत. यस हे 25 धाब्यामागचं कारण फक्त एकच आहे. कारण अक्षय घरात अगदी स्वस्तामध्ये बाद होऊन मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला. आता 25 लागल्यात. चला थोडंसं स्पीडअप जरूर असू द्या. हरिज्ञ स्ट्रायकर्सला विनंती असेल. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 2. आता नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अर्थातच निखिल करत. ज्यावेळेला कुणबी चषक मात्र बेटेगावच्या मैदानामध्ये रंगलं होतं त्यामध्ये 1 चेंडू आणि 6 धावा आणि तो बॅटर्स अर्थातच निखिल करत मात्र यावेळेला फटका देखील सजवलाय. क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. परतावा लागेल. यावेळेला यज्ञेश खरात मात्र सुपर्ब कॅच त्या ठिकाणी घेतला. अगदी प्रॉपर टायमिंग, प्रॉपर जजमेंट आणि अचूक शेवटच्या चेंडू परत मात्र चेंडूवर नजर ठेवली आणि सोपा आणि सहज कॅच मात्र या ठिकाणी यज्ञेशने घेतलं. तू चल मी आया. परिस्थिती सध्या ही चालू आहे. गोटून राऊंड स्टम्प्सनं खूप चांगली गोलंदाजी केली आत्तापर्यंत. फलंदाज इथे बादवरती बाद होत असताना बघायला मिळतात. स्कोर कार्डवरती शुभम सिंग सांगतात आम्हाला 25 वरती धक्के लागलेत ते म्हणजेच आत्तापर्यंत 6 गडी बाद झालेत. जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजाचं नाव कळवा. सुजित आलेत. 6 धक्के 25 वरती चेंडूंचा खेळ झालाय. चौथ्या षटकातला तो म्हणजेच 5 अगदी शेवटचा बॉल आणि दाखल झालेत सुजित. यावेळेला देखील हॅट्रिक साध्य केली तर प्रसाद राऊत यांच्याकडून 1-0-0 आणि अन्नू यांच्याकडून मात्र 5-0-0 म्हणजे 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. त्याचबरोबर प्रसाद राऊतकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. आता पहिली संधी मात्र पुष्पकला होती ती गमावली. आता प्रथमेशला ही संधी जरूर आहे आणि एक संधी घेतली तर तब्बल 1500 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र दिलं जाईल. सुपर्ब मॅच. यावेळेला यस शेवटचा आणि अंतिम चेंडू होतं. आलाय डॉट. हॅट्रिक साध्य होऊ शकली नाही. अगदी प्रयत्न सुपर्ब केले होते आणि षटक क्रमांक 14 संपते. चौथ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड जर तपासून पाहिलं तर फक्त आणि फक्त 25 वर थांबलंय. 25 वरती जे स्कोर कार्ड थांबलं त्या स्कोर कार्डला येणाऱ्या 6 बॉलमध्ये तुम्हाला वेग द्यावा लागेल. किमान तिथून जर 15 आले 40 होतील
किमान तिथून 10 आले 35 होतील. लढण्यासाठी स्कोर कार्डला लढाऊ वृत्तीनं लढण्यासाठी तुम्हाला ते स्कोर कार्ड सन्मानजनक उभं करावं लागेल. चला मीटिंग कमी घ्या. फिल्डिंग टीम क्रुशल मुवमेंटचा सामना आहे नो डाऊट, परंतु वेळ देखील महत्त्वाची आहे. उद्याच्या दिवसात प्रत्येक आयोजक घरी असणार नाही, प्रत्येकाला कामं आहेत. कारण ही स्पर्धा संपल्यानंतर प्रत्येकजण उद्याच्या दिवसामध्ये त्याच्या कामाच्या प्रपंचाच्या विषयामध्ये देखील असेल. त्या अनुषंगानं वेळ कमी घेता आपल्याला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. वेळेचा विचार केला तर आता 2:30 वाजलेले आहेत. स्कोर कार्डला धावसंख्या 25 वरती धक्के 6 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजाचं नाव कळवा. प्रतीक आलेत. त्यांनी म्हटलं की पहिल्यांदाच मी या KPLच्या फायनलमध्ये आलाय, त्याचा आनंद गगनात मावेनाच आहे. आता इथून पुढे काय होईल ते नाही माहिती आणि तेच आपल्याला बघायला मिळतात. ते कर्णधार आपल्याला पाहायला मिळाले. सध्या शेवटचे 6 बॉल आहेत. प्रतीक आलेत. वेळ कमी घेता प्लीज. एका बाजूला ध्रुप 5 बॉलमध्ये 5 रनचा खेळ ध्रुपने केलाय. गोलंदाज प्रतीक तयार होतील. पहिलाच बॉल काय घडलंय. पहिला बॉल डॉट बॉलनं सुरुवात. बॉलिंग एंडला थ्रो झाला, डॉट बॉल येतोय. आता या डॉट बॉलनं प्रेशर वाढत जाणार. फिल्डिंग टीमवरती इथे आपण पाहतात अगदी इझिली डन. ते सांगतात की 25-30 आम्ही देखील इझिली करू शकतो. डॉट बॉलनं सुरुवात. षटक क्रमांक 5 आहे आणि या षटकामध्ये देखील तुम्हाला भूमिका आक्रमक धारण करावे लागेल. ध्रुप करत आहे परंतु अजूनही संयमी फलंदाजी करतोय. आता 25 वरच स्कोर कार्ड थांबलाय, धावा बनतच नाहीये. कारण गोलंदाज अगदी सुपर चेंडू मात्र रिलीज केला जातोय. यावेळेला मात्र कार्पेटला रोल होताना मात्र डीप कव्हर क्षेत्रामध्ये आपण चेंडू फील्ड करेल तत्पूर्वी 1 आणि दुसरी धावा देखील पूर्ण केले जातील. धावफलक 2ने पुढेच आहे. अगदी जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचं षटक मात्र यावेळेला हाताळलं जाईल अर्थातच प्रतीकच्या माध्यमातून. 27 रन फलकावरती 6 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. अगदी जे बॉल आहेत ना 4, त्या 4 बॉलमध्ये तुम्हाला किमान इथून 10 ते 12 धावा शोधाव्या लागतील. गोलंदाज तयार. इथे देखील बॅटची कट. फलंदाज बाद. एज अँड टेकन कॉट बिहाइंड. फलंदाज बाद गॉन. उर्वरित जर आपण तपासून पाहिले तर आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जिथे आपण पाहू शकाल अवघ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फलकावरती 27 आहेत. फायनलचा मॅच थोडासा वन वे ट्रॅफिकनं चाललाय की काय. हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली हा संघ बघायला मिळतो ज्यांनी गोलंदाजी अगदी कसून केले. पुढचा बॉल याही वेळेला क्षेत्ररक्षक आहेत आणि दीपेश यांनी टिपलाय कॅच. फलंदाज बाद. दे धक्का धक्के पे धक्का तू चल में आया. जणू काही जहाजाला तेळगळती लागते त्या पद्धतीने तेळगळती लागले या जहाजाला. विकेटची पडझड चालूच आहे. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल खूप सफल झाले. ऑन साईडला फटका तर खेळला जिथे दीपेश घरत यांच्या हातांची ओंजळ 500 हॅट्रिकसाठी. यस मी तर सांगेल प्रसाद राऊत यांच्याकडून देखील कॉल आला नाही. मी तर स्वतःकडून अनाउन्समेंट करून टाकतो. हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये मात्र प्रसाद राऊत यांच्याकडून मात्र दिला जाईल. माता भगिनी आत्तापर्यंत या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं स्वागत आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेट आज खूप वेगळा विषय झाला आहे जिथे माता भगिनी देखील आपण पाहत आहेत. आत्तापर्यंत 3 वाजत आले तरी देखील ते हरिज्ञा स्ट्रायकर्स या डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 27 वरती 8 धक्के. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया आता काय होईल, काय बिघडेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रतीक. अगदी छोटा पॅक बडा धमाका. पुढचा बॉल प्रतीक यांचा. याही षटकात खूप जबरदस्त कामगिरी प्रतीकने केली. गोलंदाज तयार होतील प्रतीक.
चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. स्वस्तिक इथे आपण पाहिली तर खूप चांगली गोलंदाजी केली याही गोलंदाजानं. मी पहिलंच म्हटलं होतं जी क्षमता आहे ना ती अव्वल आहे प्रत्येककडे, आणि त्याच कारणामुळे जर बघायला गेलं तर त्या ताकदीचा गोलंदाज आहे. त्याच्या विपक्षामध्ये तुम्हाला फलंदाजी करण्याकरता मात्र प्रॅक्टिस मेकमॅन परफेक्ट असणं गरजेचं आहे. आणि आता सध्या कॉन्फिडन्स लेवल लूज झाला आहे जांतराच्या काटेळा संघाचा. यावेळेला देखील सल्लग डॉट 2 विकेट आणि सल्लग 2 डॉट. षटक क्रमांक 5 संपते. 5व्या षटकाच्या अखेरीस 27 आणि 28 धावांचं टार्गेट मात्र सेट करून दिलं जाते. 28 यस जांतराच्या काटेळा संघाने अगदी छोट्या धावा 28-30 मध्ये फक्त आणि फक्त 28 बनवायचे आहेत. आता हरिज्ञ स्ट्रायकर संघाला देखील विनंती असेल आपण थोडंसं स्पीडअप करून मात्र सलामीचे बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये रुजू करा. कुणबी प्रीमियर लीग 20-25 जे आमचे आभार प्रदर्शन आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जे 10 संघमालक लागले या स्पर्धेसाठी त्यांचे खूप खूप आभार आहेत. तदनंतर कुणबी समाजाचे विद्यमान अध्यक्ष श्री चंद्रकांत नारायण घरत साहेब ज्यांनी या स्पर्धेची खऱ्या अर्थानं परवानगी दिली. ही स्पर्धा आपण इथून निश्चित स्वरूपात परिपूर्ण डे अँड नाईटमध्ये करू. पास्थळ ग्रामपंचायतीचे संपूर्ण आणि पास्थळ ग्रामस्थांचे आम्ही आभारी आहोत ज्यांनी हे अतिशय सुंदर मैदान आम्हाला अवेलेबल करून दिलं. आणि तदनंतर मंडप अँड स्टेजचे मालक सदानंद सकाराम घरत, तदनंतर साऊंड सर्व्हिसचे मालक सदानंद सकाराम घरत त्यांचे देखील आभार आहेत. यूट्यूबचे थेट प्रक्षेपणचे मालक ओम साईचे मयूर घरत आणि अक्षय मोरे त्यांचे देखील आभार आहेत. सुयोग रमेश घरत पास्थळ यांनी या संपूर्ण स्पर्धेला लागणारे चेंडू दिले त्यांचे देखील आभार आहेत. जीवी स्पोर्ट्स वाडा जितू पाटील यांनी कमी वेळामध्ये खूप चांगल्या टी शर्ट ज्यांनी डिझाईन केल्या त्यांचे देखील आभार. पंचांच्या भूमिकेत श्री राकेश राऊत, अमीर कराई, अभि तांडेल आणि तदनंतर अक्षय नाईक या पंचांचे देखील आभार आहेत. तदनंतर ज्यांनी खूप चांगलं गुणलेखन केलं जे गुणलेखक आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं जे गुणलेखक होते ते शुभम सिंग. समालोचन कक्षात स्वस्तिक पाटील आणि आमच्या साथीनं स्वस्तिक पाटील आणि मी स्वतः उत्कर्ष. तदनंतर जे आमचे देणगीदार आहेत चेतन घरत गॅसवाडी, सचिन मोहन घरत सद्गुरू ॲल्युमिनियम सरावली, श्री विद्याधर तुकाराम घरत काटाळे मोरीपाडा, उमेश सदानंद घरत पास्थळ, अंकुश परशुराम घरत, शैलेश शांताराम घरत पास्थळ, सुयश रमेश घरत पास्थळ, मंदिश घरत अन्नपूर्णा हॉटेल सरावली, संदीप तुकाराम घरत पास्थळ, श्री गोपीनाथ पांडुरंग घरत पास्थळ, श्री सदानंद सकाराम घरत पास्थळ, कीर्तेश साईनाथ घरत पास्थळ, रोहित रमेश राऊत पास्थळ, चंद्रकांत परशुराम घरत पास्थळ, अजय पंढरीनाथ घरत पास्थळ, तदनंतर विस्मय घरत बेटेगाव, शशिकांत सीताराम राऊत, संतोष भाऊ पास्थळ, प्रीतम रमेश घरत पास्थळ, रॉकस्टार ग्रुप पास्थळ, राजेंद्र घरत गॅसवाडी पास्थळ, श्री संदीप विजय घरत माजी उपसरपंच बेटेगाव सायकल मॅन ऑफ द सिरीजसाठी, श्री आशिष कमळाकर घरत दहिसर प्रत्येक मॅचसाठी ज्यांनी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, श्री संजय बंडू घरत आणि सुचेंद्र बंडू घरत साहेब ज्यांचे अथक परिश्रम राहिले, श्री मयूर घरत बेटेगाव, श्री श्रीधर राऊत सरावली, श्री रवींद्र भागले साहेब, श्री मंगेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात पास्थळ पाण्याची सुव्यवस्था, तदनंतर मनोज चिंतामण घरत कुणबी समाज कार्यवाहक, श्री मनीष राऊत ज्यांनी खऱ्या अर्थानं धोडीपूजा बोईसर त्यांचं देखील योगदान आलं, श्री गणेश भीमराव घरत पास्थळ माजी उपसरपंच आणि सदस्य, त्याचबरोबर श्री रोशन कमळाकर पाटील बिरवाडी, त्याचबरोबर श्री लोकेश भानुशाली असतील, श्री भरत पुरोहित असतील, श्री निरंजन बाबूराव घरत मैदानाची खेळपट्टी आणि मैदानाचा संपूर्ण आढावा ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिला, श्री राजेंद्र घरत गॅसवाडी मैदानाची कामे, श्री नवदुर्गा बाणगंगा ग्रुप पास्थळ खेळपट्टी तयार करण्यासाठी खूप चांगलं योगदान, श्री तुषार मोरे वेऊर ज्यांनी नाईट फ्लड लाईट जे लाईटचे रॅक, तदनंतर दिनेश पंढरीनाथ घरत पास्थळ, श्री दिनेश पंढरीनाथ पास्थळ अर्थात पप्प्याभाई ज्यांनी इलेक्ट्रिकल वर्क बॉल बॉय विकास वर्मा आणि वडे, श्री विधुर जयराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळतात. पास्थळ गावातील सर्वच ग्रुपने KPLसाठी खूप चांगली मदत केली. प्रभाकर पाटील असतील नवली पालघर, वीरेंद्र पाटील असतील, संजय दाजीबा घरत असतील दहिसर, मंगेश घरत जांबू खांडे फ्रेंड्स मोबाईल आणि तदनंतर दिनेश घरत नवली,
कुणबी समाज खजिनदार आणि सौ अर्चना सदानंद पाटील या संपूर्ण मायबाप प्रेक्षक वर्ग आणि आमचे संपूर्ण दाते ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला या स्पर्धेसाठी साथ दिली त्या सर्वांचे आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. थँक्यू सो मच. यस, कुणबी प्रीमियर लीग करता अर्थातच मोठा हातभार, दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच सहकार्यामुळे मात्र ही स्पर्धा साकार झाली. अर्थातच डे नाईट क्रिकेट स्पर्धा साकार करणं साधं नव्हतं, परंतु शक्य करून दाखवले अर्थातच कमिटीने. कुणबी कमिटी मात्र त्यांनी निश्चय केला की नाही, एकदा ठरवलंय ना तर आता माघार नाही, आणि त्यांनी सक्सेसफुल करून दाखवलंय. आणि षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. अक्षय घरत पहिला चेंडू अगदी सुपर पद्धतीने फक्त चेंडूला दिशा दिली, कारण साजन घरत ज्या ताकदीचा फलंदाज आहे ना त्याला माहिती आहे, जो चेंडू वेगाने आला त्याला फक्त दिशा दिली, त्याच्यापेक्षा जास्त काही केलं नाही. सुरुवात 1 बॉल आणि 1 रन इथे आपल्याला बघायला मिळते. टार्गेट जे आहे ना 28चं, त्यासाठी सुरुवात तुमची महत्त्वाची आहे. सिंगल डबल या खेळाला महत्त्व देणं जाणतात. इथे 2 बॉलचा खेळ झाला, 2 रन फलकावरती आल्या. अक्षय घरतचं षटक जरी 6 बॉलमध्ये 6चं आलं तरी येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे जी 4 षटक आहेत त्यामध्ये धावा तुम्ही जरूर जमावू शकता. ज्या पद्धतीने एक माइंडसेट क्रिकेट आहे. 2 बॉलचा खेळ झाला आहे, 2 धावा फलकावरती आहेत. याही वेळेला बिटवीन द गॅप फक्त बॉलला दिशा दिली. दुसरीचा प्रयत्न एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पोहोचले नाही, पण तो स्ट्रायकिंग एंडकडे अगदी वेगानं पलटले होते. 3 बॉलचा खेळ झाला, 3 रन. यस, त्याचं कारण आहे युवा टॅलेंट आहे आणि सळसळतं रक्त. त्यांना माहिती आहे एका धावावर समाधान नाही मानू शकत, 2 धावा कशा येतील, जास्त धावा कशा बनतील, ह्याच्याकरता मात्र प्रयत्न केला जातोय अर्थातच दिव्यांशूच्या माध्यमातून. यावेळेला कलेरिजांमध्ये चेंडू कट केला जातोय, दन 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 चौकार, येतील 4. खूप चांगला फटका बघा, रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. दिव्यांशू होते बघा, चेंडू गुड लाईन स्पॉटला शेवटपर्यंत. हाय कॉर्डिनेशन, बॉटम हँडचा योग्य वापर, बिटवीन द गॅप बॉलला ढकलला, बॉल सीमा रेषेच्या बाहेर. समोर अक्षय घरत असू दे, हरकत नाही. दिव्यांशू सांगतात मीही माझ्या संघाचा का महत्त्वाचा खेळाडू आहे. 4 बॉलचा खेळ झालाय, 7 रन फलकावरती आहेत. 21ची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरिता. विपुल भाऊ यांचे पुन्हा एकदा आभार मानतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला निमंत्रण दिलं. अगदी आता शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली. सिंगल मिळते, या सिंगलच्या साह्याने 8 रन सध्या फलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झालाय 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 8 रन ह्या फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय या षटकातला. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडनं बॉल इथे देखील निघून जाईल का. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, बघता बघता इथून सिंगल मिळते आणि पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 9 धावा. यस, 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. येत्या काळात जर बघायला गेलं तर 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल, म्हणजे 24 चेंडू तुमच्याकडे बाकी असतील. आता 9 स्कोर कार्डवर लागल्या जाते. तर अक्षयसारखा मोठा खेळाडू होता, त्याच्या अगेन्स्टमध्ये मात्र दिव्यांशूने चांगला फटका सजवला. कुठे ना कुठेतरी रिलॅक्समेंट असेल, आता टेन्शनच घेणार नाही. कारण जर बघायला गेलं तर साजन जो एकेरी दुहेरीसाठी मात्र प्रसिद्ध आहेत, जो सॉफ्ट हँडने आणि प्रेझेन्स ऑफ माइंडने खेळणारा मात्र बॅटर्स आहे. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण ध्रुवला पाहू शकाल. आता अवघड जरूर झालं आहे जनता काटेळा संघाला. नक्कीच उत्कर्ष आपण पाहिलं, लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु पहिली मॅच देखील याच्या अगोदरची लो स्कोरिंग झाली आणि आता देखील लो स्कोरिंग. ज्यावेळेला फलंदाजी करता आलं, चांगल्या धावा बनवूच शकल्या नाही. 40-45 धावा बनवणं गरजेचं होतं, परंतु त्याचा धावा बनला नाही. यावेळेला आकुडपद्धतीचा चेंडू पॉईंटच्या दिशेमध्ये फक्त दिशा दिली, कारण साजनला माहिती आहे आता धावा मोठ्या घ्यायच्याच नाही आहेत. एकेरी दुहेरीने देखील धावा बनल्या जातील, कारण आता फक्त आणि फक्त 18 धावांची गरज आहे विजयाकरता. आणि मागणी तसा पुरवठा, जिथे तुमची गरज त्या पद्धतीने तुम्ही जर खेळ करता तर ते योग्य आहे. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये करायच्यात 18 रन. ध्रुवचा पुढचा बॉल, यावेळेला दिव्यांशूनं खूप चांगला फटका, बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा आलाय चौकार. 4.
यस 28चं टार्गेट आहे आणि अर्ध्या धावा अर्थातच 14 आता स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता विजयाकरता फक्त आणि फक्त 14 धावांची गरज असेल. ध्रुव असो या अक्षय असो, दिव्यांशू म्हणतोय मी माझ्या संघासाठी आणि माझ्या नावासाठी मी खेळणार आज ही फायनल मॅच आणि सुपर खेळ मात्र साकार करून दिला जातोय. चौकार आला त्याच्यानंतर हा क्रिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. चौकार आला त्याच्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. परंतु आताचे युवा टॅलेंट फक्त चौकार षटकाराच्याच शोधामध्ये असतात. एक षटकार मारला त्याच्यानंतर पुढचा षटकार कसा येईल ह्याच्याच प्रयत्नामध्ये असतात. 15 धावा गोलंदाज तयार. याही वेळेला फक्त बॉलला दिशा दिली. पंच फ्रंट फूट पंच आपल्याला बघायला मिळाला. जे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत साजन, ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. प्रत्येक बॉल मिडल ऑफ द बॅट आणि धावसंख्या आता फलकावरती 20 बॉलमध्ये करायच्यात 12 रन. 20 चेंडू आणि 12ची गरज हा सामना जिंकण्याकरिता. स्कोर कार्डला धावसंख्या 16. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ध्रुव घरात तयार. दिव्यांशूनं पुन्हा एकदा बॉलला कट करण्याचा प्रयत्न होता. तो बॉल सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. बिनबाद अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 16 वरती. यस ध्रुव आहे. जसं वाटलं होतं की 28चं धावा आहे त्या धारदार गोलंदाजी होईल, परंतु तसं काही घडलं नाही. यावेळेला दिव्यांशूच्या माध्यमातून फक्त पुशच करतायत चेंडूला, कारण त्यांना माहिती आहे कारण धाबा आता मोठ्या नाही आहेत आणि आपण विजयापासून आता दूर देखील नाहीत. षटक क्रमांक दुसरं संपते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 17 धाबा स्कोर कार्डवर लागल्या जातात. येत्या काळात जर बघायला गेलं तिसरं षटक कोण घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर बघणं ठरेल. आता फक्त आणि फक्त जर बघायला गेलं ना तर यस 11 धावा विजयाकरता दूर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केलं जाते अर्थातच यतीन पाटील. आता खांदे झुकलेत असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण यतीन पाटील आल्यानंतर आता विकेटच्या शोधात असतील. फिल्डिंग टीमला आता इथून विकेट शोधणं खूप गरजेचं आहे. यतीनला तिथे निश्चित स्वरूपात संधी मिळेल. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगल झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न राहील का? साजन सांगतात की बडे आराम से 1 रन ले लेंगे. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 18. आता अवघ्या 10 रनची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजे 17 मध्ये करायच्यात तुम्हाला रन 10. गोलंदाज तयार साजनसाठी. यतीन यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा दिली आणि सिंगल मात्र इथे मिळतंय. सिंगलच्या साह्यानं 19. यस जसं म्हटलं जातं पुश करा आणि खुश राहा अशा रीतीचाच खेळ मात्र साजन करत मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सुपर खेळ. 19 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. यतीन पाटील आहे. जेवढा वेगाने चेंडू रिलीज केला जातोय ना त्याच्या विरुद्धमध्ये फक्त जनरल पुश, त्याच्यापेक्षा काही नाही. एक धावा मात्र मिळून मात्र धावपला खलतं ठेवण्याचं काम करतात. यावेळेला पॉइंट रेझनमध्ये अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी सजवला. आता 1 नाही भेटणार, आता 2 भेटणार. आता जर बघायला गेलं तर काटेळा संघाचे सर्वच खेळाडू अगदी कॉन्फिडन्स लेवल लूज झाले की काय. ज्या रीत्याचं गोलंदाजी आपण मागच्या मॅचमध्ये पाहिली, जे क्षेत्ररक्षण पाहिलं ते आता मात्र दिसत नाहीये. अस्वाभाविक आहे, कारण खऱ्या अर्थानं तुमच्या धावा ज्या मोठ्या झाल्या नाही त्या अनुषंगाने आता खांदे थोडेसे उतरलेले दिसतात. कमरेवरती हात आलेत, डोक्यावरती हात चाललेत, कारण डावांचा वेग तुम्ही पहिल्या डावामध्ये वाढवू शकले नाही. आता इथे 1 वे मॅच चालू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मी म्हणेन दिव्यांशूला की जे क्रिकेट तुम्ही आत्तापर्यंत चालू ठेवलं त्या क्रिकेटला पुढे घेऊन चला. इथे जर आपण तपासून पाहिलं तर स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 21. अवघ्या 7 रनची गरज आहे. यस 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. कुठे ना कुठे तर बघायला गेलं तर दिव्यांशी सुपर कामगिरी करतो. या वेळेला ऑन साईडला फटका सजवलाय. त्यापूर्वी मात्र अक्षय करत फील्ड करेल. 1च धावावर समाधान मानावं लागेल, कारण मजबूत खांदा आहे. त्यांना माहिती आहे की ज्या वेळेला फील्ड करेल ना त्याच्यानंतर मात्र थ्रो अगदी जलद गतीने मात्र फेकण्याची ती क्षमता अव्वल आहे या खेळाडूकडे. आता इथे धावसंख्या फलकावरती 22 झाल्या. इथून 6ची गरज आहे. बॉल 13 तुमच्याकडे या मॅचला जिंकण्यासाठी. सॉफ्ट हँड इथे फक्त सिंगल मिळते. सिंगल डबल बेसिक क्रिकेट प्राणवायू ऑक्सिजन बघायला मिळालं. रन संख्या फलकावरती 23. आता इथून गरज आहे 5ची. बॉल आहेत 12.
यस, षटक क्रमांक 3 जरूर संपलंय. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावा बनवायच्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 5 आणि विजयी मात्र संपन्न केला जाईल, अर्थातच हरिज्ञा स्ट्रायकर संघ. परंतु एका बाजूला जर बघायला गेलं तर जांतराच्या काटेला संघ आहे. आता चौथं षटक कोण घेऊन येईल आपण पाहू शकाल. सुपर खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला. फायनलचा मॅच एकतर्फी होईल असं वाटलं नव्हतं, परंतु जर बघायला गेलं ना, जी सुरुवात झाली ती थोडीशी खराब झाली. कारण त्याच्या मागचं कारण एकच आहे, अक्षय घरेच जर मैदानाच्या आतमध्ये असतं तर 40-45 धावा नक्कीच मात्र बनल्या गेल्या असत्या, परंतु स्वस्तामध्ये बाद झाला आणि ही परिस्थिती मात्र सामोरे जावे लागली अर्थातच. अगदी बरोबर. इथे जी परिस्थिती उद्भवली त्याचं पहिल्या इनिंगमध्ये कुणीच कुठल्याच फलंदाजांना श्रेय दिलं नाही. आता गरज आहे 5ची, बॉल आहे तुमच्याकडे 12. आता इथे KPL जिंकायची झालंय तयारी. कोण पडणार कोणावर भारी. एका बाजूला संघ बघायला मिळतो तो म्हणजे जांता राजा काटाळे, विपक्षात संघ हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली. आणि नवली संघाच्या डगआउटमध्ये आता विजयाचा सुगंध दरवळत असताना 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायच्यात 5 रन. या वेळेला फटका खूप चांगला खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटला बॉलला पाठवलंय. मायबाप प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी स्कोर आर लेवल इथे आपण पाहतायत. विजयाचा शंखनाद, विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा. कोण जिंकणार कोण हरणार आता खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. फलकावरती आपण पाहतायत स्कोर आर लेवल. वायर आहे वरती दोस्त, लक्षात घ्या. वायर आहेत वरती वायर आहेत. 1 रनची गरज, 1 रन. विजयाचा झेंडा. KPL सीझन 5चे हरिज्ञा स्ट्रायकर्स वॉन दी गेम. फायनलचा इथे थरारा आपल्याला पाहायला मिळतो. तुर्ताच या ABPL या KPL मध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला संधी दिली त्या सर्वांचे आम्ही आभार मानतोय. थँक्यू सो मच. कुणी फटाकडे असे उलटे सुलटे लावू नका. ज्या फटाक्याची दिशा आहे ती त्या दिशेला जाऊ द्या. उगाच काही झालं कोणाचं कोणाला लागल्यावर काढून घेत नाही निरंजन भाऊ. भाजणं ह्या गोष्टी जर तुम्हाला विचार असेल एकदा माझ्याकडे या, तुम्हाला सगळं दाखवीन. भाजणं खूप कठीण जातं. त्या अनुषंगानं तुम्हाला विनंती करीन. थँक्यू सो मच KPL अँड टीम. आम्ही तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद. काही चुकलं असेल तर आम्ही क्षमस्व.